नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि जर तुमचं वय 50, 60 किंवा 70 पेक्षा जास्त असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खरोखरच उपयुक्त ठरेल। क्षणभर तुमच्या दैनंदिन जीवनाचा विचार करा। चालताना तुमच्या पायांमध्ये अशक्तपणा जाणवतो का? पायऱ्या चढताना तुमच्या गुडघ्यामध्ये दुखतं का? किंवा तुम्हाला धाप लागते का? तुमच्या पायांमध्ये पूर्वी असलेली ताकद आता राहिलेली नाही असं तुम्हाला वाटतं का? जर असं असेल तर तुम्ही एकटे नाही आहात। लाखो लोक या समस्येने त्रस्त आहेत आणि हे वाढत्या वयाचा परिणाम आहे असं समजून ते अनेकदा याकडे दुर्लक्ष करतात। पण सत्य हे आहे की वाढत्या वयाचा अर्थ असा नाही की तुमच्या पायांची ताकद कमी होते। योग्य आहार आणि काही पोषक तत्वांच्या मदतीने तुम्ही तुमची बरीचशी ताकद परत मिळवू शकता। मंडळी, आज मी तुम्हाला 7 विशेष व्यायामांबद्दल सांगणार आहे ज्या तुमच्या शरीरामध्ये खोलवर जाऊन स्नायू मजबूत करू शकतात, हाडांना आधार देऊ शकतात आणि रक्ताभिसरण सुधारू शकतात। या लहान बिया साध्या वाटू शकतात पण त्यांचे फायदे खूप मोठे आहेत, विशेषतः 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी। पण त्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे। या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही सामान्य माहितीसाठी आहे, ती कोणत्याही प्रकारे वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही। जर तुम्हाला आधीपासूनच कोणताही आजार असेल किंवा तुम्ही कोणतीही औषधं घेत असाल तर हे उपाय करण्यापूर्वी कृपया तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या। पुढे जाण्यापूर्वी माझी एक छोटीशी विनंती आहे, जर तुम्हाला 60 वर्षांनंतरही तुमच्या पायांवर खंबीरपणे उभं राहायचं असेल आणि आधाराशिवाय चालायचं असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मी तुमच्यासाठी अशा सोप्या आणि प्रभावी आरोग्य टिप्स घेऊन येत राहील। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात, तुमचं वय किती आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण त्यामुळे मला तुमच्यासाठी अधिक चांगलं कंटेंट तयार करण्यास फायदा होत असतो। चला सर्वात महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया। वाढत्या वयानुसार पायांची ताकद का कमी होते? बऱ्याच लोकांना वाटतं की हे फक्त कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होतं, पण प्रत्यक्षात यामागे अनेक कारणे आहेत, जसं की शरीरामध्ये प्रथिनांची कमतरता, स्नायू हळूहळू कमकुवत होणं, पायांना होणारा अपुरा रक्तपुरवठा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अयोग्य आहार। जेव्हा शरीराला योग्य पोषण मिळत नाही तेव्हा त्याचा पहिला परिणाम आपल्या स्नायूंवर आणि सांध्यांवर जाणवतो आणि हळूहळू चालणं देखील कठीण होतं। इथेच या विशेष बिया तुमच्या मदतीला येतात। या बिया शरीरामध्ये प्रवेश करतात आणि आवश्यक पोषक तत्वांची कमतरता भरून काढण्यास मदत करतात, ज्यामुळे स्नायू मजबूत होतात, हाडे बळकट होतात आणि ऊर्जा वाढते। पण मंडळी, या सर्व बियांमध्ये पहिली बी सर्वात प्रभावी मानली जाते आणि जर तिचे योग्य प्रकारे सेवन केले तर तुम्हाला काही दिवसांमध्येच फरक जाणवू लागेल। म्हणूनच मी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी प्रोत्साहित करते, कारण पुढील माहिती तुमचं दैनंदिन जीवन सोपं करू शकते। म्हणून जोडलेले राहा आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशी महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती मिळवत राहण्यासाठी आता सबस्क्राईब करा। पुढे व्हिडिओमध्ये मी पायांची ताकद वाढवण्यासाठी सर्वात उपयुक्त ठरू शकणाऱ्या पहिल्या बीबद्दल सविस्तरपणे सांगणार आहे। आता मंडळी, मी सांगितल्याप्रमाणे पायांची ताकद वाढवण्यासाठी सर्वात प्रभावी मानल्या जाणाऱ्या पहिल्या बीपासून सुरुवात करूया। जवस। जवस दिसायला लहान असली तरीसुद्धा वाढत्या वयानुसार शरीरासाठी खरोखरच फायदेशीर ठरणारी पोषक तत्वे त्यात असतात। त्यात ओमेगा 3 फॅटी ॲसिड, प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतात, जे स्नायू मजबूत करण्यास आणि सांध्यांची सूज कमी करण्यास मदत करतात। जेव्हा तुम्ही दररोज थोड्या प्रमाणामध्ये जवसाचं सेवन करता तेव्हा तुमच्या पायांमधील रक्ताभिसरण हळूहळू सुधारतं, ज्यामुळे अशक्तपणा कमी होतो आणि चालणं सोपं होतं। पण एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, जवस खाण्यापूर्वी नेहमी हलके भाजून आणि दळून घ्यावे, कारण कच्चे जवस अनेकांना पचायला जड जाऊ शकतात। आता मला तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारायचा आहे, तुमच्यापैकी किती जण आधीपासून जवसाचं सेवन करतात? कृपया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमचं वय देखील लिहा, जेणेकरून मला कळेल की या माहितीचा कोणाला फायदा होत आहे। आणि जर तुम्हाला अशा सोप्या आणि प्रभावी आरोग्य टिप्स हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जिथे तुम्हाला दररोज अशी उपयुक्त माहिती मिळेल। आता आपण पायांची ताकद वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या दुसऱ्या बियाणाबद्दल बोलणार आहोत, ते म्हणजे काळे तीळ। मंडळी, काळे तीळ कॅल्शियमचा एक उत्तम स्रोत मानले जातात आणि आपल्याला माहीत आहे
की वाढत्या वयानुसार आपली हाडे कमकुवत होऊ लागतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही दररोज थोड्या प्रमाणामध्ये काळ्या तिळाचं सेवन केलं तर ते तुमची हाडे आतून मजबूत करण्यास मदत करतं. या व्यतिरिक्त त्यात असलेलं लोह आणि मॅग्नेशियम ॲनिमियावर मात करण्यास आणि स्नायूंना ऊर्जा प्रदान करण्यास मदत करतात. अनेक वृद्ध लोक तक्रार करतात की त्यांचे पाय लवकर थकतात. जर तुम्हाला थोड्या वेळ चालल्यानंतरही बसावंसं वाटत असेल तर अशा लोकांसाठी काळे तीळ हा एक चांगला पर्याय आहे. तीळ हा एक अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय ठरू शकतो. पण मंडळी, फक्त तीळ खाणं पुरेसं नाही, ते योग्य प्रकारे खाणं तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत काळे तीळ घेऊ शकता किंवा ते गुळात मिसळून खाऊ शकता. यामुळे त्यांची परिणामकारकता वाढते. आणि हो, जर तुम्हाला आधीपासूनच कोणताही गंभीर आजार असेल किंवा तुम्ही नियमित औषधे घेत असाल तर तुमच्या दैनंदिन जीवनात यांचा समावेश करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. मंडळी, मी तुम्हाला हे पुन्हा पुन्हा सांगत आहे कारण तुमचं आरोग्य सर्वात महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्हाला अशाच प्रामाणिक आणि विश्वासार्ह आरोग्य टिप्स मिळत राहाव्यात असं वाटत असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मित्रांसोबत किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत शेअर करा. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात हे मला कमेंटमध्ये सांगा. आता मंडळी, पुढच्या भागामध्ये आपण 3ऱ्या आणि 4थ्या बियांबद्दल चर्चा करणार आहोत, ज्या तुम्हाला तुमच्या पायांची ताकद आणखी वेगाने वाढविण्यात मदत करू शकतात आणि ज्या फार कमी लोकांना माहीत आहेत. त्यामुळे व्हिडिओसाठी संपर्कात राहा कारण यानंतर येणारी माहिती तुमच्यासाठी आणखी खास असणार आहे. आता मंडळी, आपण 3ऱ्या आणि 4थ्या बियाबद्दल बोलूया, ज्या तुमच्या पायांची ताकद आतून वाढवण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. 3री बी म्हणजे भोपळ्याच्या बिया. फार कमी लोकांना हे माहीत आहे की भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक, मॅग्नेशियम आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात, जे वाढत्या वयानुसार स्नायू मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक असतात. जेव्हा शरीरामध्ये झिंक आणि मॅग्नेशियमची कमतरता असते तेव्हा पायांमध्ये अशक्तपणा, मुंग्या येणं आणि थकवा जाणवू लागतो. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही दररोज थोड्या प्रमाणात भोपळ्याच्या बिया खाल्ल्या तर त्यामुळे तुमचे स्नायू तर मजबूत होतातच, पण नसांचं कार्य सुधारण्यासही मदत होते. तुम्ही त्या हलक्या भाजून किंवा सॅलडमध्ये घालून सहज खाऊ शकता. आता एक छोटीशी माहिती, तुम्ही कधी भोपळ्याच्या बिया खाल्ल्या आहेत का? जर हो तर कृपया कमेंट करून तुमचं वय सांगा. तुम्हाला अशीच महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती मिळत राहावी असं वाटत असेल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही कोणताही महत्त्वाचा व्हिडिओ चुकवणार नाही. आता 4थ्या बीबद्दल बोलूया, जी विशेषतः ज्यांच्या पायांमध्ये ताठरपणा किंवा कडकपणा आहे त्यांच्यासाठी फायदेशीर आहे. चिया सीड्स. चिया बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड, कॅल्शियम आणि फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतात, जे ऊर्जा देतात आणि हाडे मजबूत करतात. वृद्ध लोकांना सकाळी उठल्यावर पाय जड किंवा आखडल्यासारखे वाटण्याची तक्रार असते. अशा परिस्थितीमध्ये चिया बिया खूप फायदेशीर ठरू शकतात. तुम्ही त्या रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी सेवन करू शकता. यामुळे त्या सहज पचतात आणि त्यांचा परिणाम लवकर दिसूनही येतो. मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कोणत्याही गोष्टीचं अतिसेवन हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे या बियांचं सेवन नेहमी मर्यादित प्रमाणात आणि योग्य पद्धतीने केलं पाहिजे. आणि जर तुम्हाला मधुमेह, रक्तदाब किंवा हृदयाच्या समस्यांसारखा कोणताही जुनाट आजार असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका. मंडळी, जर तुम्हाला ही माहिती थोडी जरी उपयुक्त वाटली असेल तर कृपया खालील व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि कुटुंबियांसोबत शेअर करा. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे मला कमेंट्समध्ये कळवा. तुमचं शहर किंवा गाव जाणून मला आनंद होतो आणि त्यामुळे मला तुमच्यासाठी आणखी चांगले व्हिडिओ बनवण्यास देखील मदत होत असते. मंडळी, पुढे व्हिडिओमध्ये आपण 5व्या आणि 6व्या बीबद्दल चर्चा करणार आहोत, जे तुमच्या पायांची ताकद आणखी वेगाने वाढवण्यास मदत करतील आणि हळूहळू पण खोलवर परिणाम करतील. त्यामुळे शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका कारण सर्वात महत्त्वाची माहिती अजून यायची आहे. चला तर मग पुढे जाऊया आणि 5व्या व 6व्या दाण्यांबद्दल बोलूया, जे तुमचे पाय आतून मजबूत करण्यास मदत करतात. 5वा दाणा आहे तो म्हणजे मेथीचे दाणे. तुम्ही कदाचित मेथीच्या दाण्याबद्दल ऐकलं असेल, पण त्यांचा संबंध पायाच्या ताकदीशी जोडलेला तुम्ही कदाचित कधी पाहिला नसेल. खरं तर मेथीच्या दाण्यांमध्ये असे घटक असतात जे सूज कमी करतात आणि सांधेदुखी हळूहळू कमी करतात. अनेक वृद्ध लोकांना सकाळी उठल्यावर पायांमध्ये ताठरपणा, गुडघेदुखी किंवा चालताना जडपणा जाणवतो.
अशा परिस्थितीत मेथीचे दाणे एक सोपा घरगुती उपाय म्हणून उपयोगी पडू शकतात. तुम्ही ते रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खाऊ शकता किंवा हलके भाजून त्याचं सेवनही करू शकता. नियमित सेवनाने पचनक्रिया सुधारते, ज्यामुळे शरीराला योग्य पोषण मिळतं. आता एक छोटीशी नोंद, तुमच्यापैकी किती जण आधीपासून मेथीचे दाणे वापरतात? कृपया तुमच्या वयासोबत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला अशीच माहिती मिळत राहावी असं वाटत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण 6व्या बीबद्दल बोलूया, जे शरीराला ऊर्जा देण्यासाठी आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं. त्या म्हणजे सूर्यफुलाच्या बिया. सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि आरोग्यदायी फॅट्स असतात, जे स्नायू मजबूत करण्यास आणि थकवा कमी करण्यास मदत करतात. अनेकदा वृद्ध व्यक्तींना थोड्या अतिरिक्त आहाराची गरज असते. व्यायामानंतर लगेच खूप थकवा जाणवणं सामान्य आहे. अशा परिस्थितीमध्ये सूर्यफुलाच्या बिया हळूहळू तुमच्या शरीरातील ऊर्जा वाढवतात आणि तुम्हाला अधिक सक्रिय वाटायला लावतात. तुम्ही त्या नाश्ता म्हणून खाऊ शकता किंवा सॅलडमध्ये खाऊ शकता. पण मंडळी, इथेही तेच तत्त्व लागू होतं. कोणत्याही गोष्टीत संतुलन आवश्यक आहे. या बियांचं सेवन योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य पद्धतीने केल्यासच तुम्हाला फायदा होईल. जर तुम्ही कोणत्याही आजाराने त्रस्त असाल किंवा नियमित औषध घेत असाल तर कोणतीही गुंतागुंत टाळण्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. मंडळी, जर तुम्हाला आतापर्यंतची माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या 50 वर्षांवरील मित्र किंवा कुटुंबियांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरामधून बघत आहात ते मला सांगा. पुढील आणि अंतिम भाग आहे 7व्या बीबद्दल चर्चा करणारा, जी सर्वात खास आहे. या प्रत्येक बीचे फायदे जास्तीत जास्त मिळवण्यासाठी त्यांचं योग्य सेवन करावं लागतं. हे देखील मी तुम्हाला समजावून सांगणार आहे की ते कसं करावं. त्यामुळे शेवटपर्यंत सोबत राहा, कारण सर्वात महत्त्वाची माहिती अजून यायची आहे. मंडळी, आपण या व्हिडिओच्या शेवटच्या सर्वात खास भागापर्यंत पोहोचलो आहोत. मी तुम्हाला 7व्या बीबद्दल सांगणार आहे, जे सर्वात अद्वितीय आणि सर्वात प्रभावी मानलं जातं. पांढरे तीळ. बऱ्याच लोकांना काळ्या तिळाबद्दल माहिती आहे, पण पांढऱ्या तिळाकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. कॅल्शियम, प्रथिने आणि आरोग्यदायी चरबीने समृद्ध असूनही ते हाडे मजबूत करण्यासाठी आणि सांध्यांची लवचिकता सुधारण्यासाठी विशेषतः उपयुक्त असतात. ज्यांना चालताना गुडघ्यातून आवाज येतो किंवा ज्यांच्या पायांमध्ये अशक्तपणा आणि सौम्य वेदना होतात, त्यांच्यासाठी पांढरे तीळ खूप फायदेशीर ठरू शकतात. जर तुम्ही दररोज थोड्या प्रमाणामध्ये त्यांचं सेवन केलं तर तुम्हाला हळूहळू तुमच्या पायांमध्ये स्थिरता आणि ताकद जाणवू लागेल. पण मंडळी, कोणती बी फायदेशीर आहे हे फक्त जाणून घेणं पुरेसं नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं योग्य प्रकारे सेवन करणं. जर तुम्ही जवस, काळे तीळ, भोपळ्याच्या बिया, चिया सीड्स, मेथीच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया यांसारख्या सर्व बिया एकत्र मिसळल्या तर तुम्ही या मिश्रणाचं 1 किंवा 2 चमचे दररोज सेवन करू शकता. तुम्ही हे सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत घेऊ शकता किंवा दही, सॅलड किंवा हलक्या नाश्त्यामध्ये मिसळून घेऊ शकता. नियमित सेवनाने तुमच्या शरीरातील पोषक तत्वांची कमतरता भरून काढण्यास मदत होईल आणि हळूहळू तुमच्या पायांची ताकद परत येऊ शकते. मंडळी, आणखी एक गोष्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे. कोणतीही गोष्ट एका दिवसामध्ये जादूसारखी होत नाही. तुम्हाला संयम ठेवण्याची आणि या गोष्टी तुमच्या जीवनाचा नियमित भाग बनवण्याची गरज आहे. याशिवाय हलकं चालणं, सकाळचा सूर्यप्रकाश आणि थोडा व्यायाम हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण केवळ आहाराने संपूर्ण समस्या सुटणार नाही. एक संतुलित जीवनशैली तुम्हाला खऱ्या अर्थाने सक्षम करते. आणि हो मंडळी, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ही माहिती तुमच्या जवळच्या कोणासाठी उपयुक्त ठरू शकते असं वाटत असेल तर कृपया त्यालासुद्धा ही माहिती नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.